ते राम लक्ष्मण तर नाही, ते मला 100% राहते राम लक्ष्मण. हा राज्याभिषेक त्या रामेश्वराचा करण्याचा हेतू त्याचा लंकामध्ये विजय होण्यासाठी, मला तो सुद्धा बरोबर आहे. लंकेत विजय होण्यासाठीच त्यांचा हेतू. येणार का? येणार मला 100%. मूर्त सांगा मला. जामवंताला सांगितलं रावणाला मूर्त सांगा. 9 ग्रहावर पाय बसलेला रावण 9 ग्रहांना सांगितलं मूर्त सांगा. त्यांनी सांगितलं आमचा जन्म झालाय सकाळी 5 वाजता, तोच मूर्त आहे. आणि तो रावणानं सीतेला घेऊन गेला होता यज्ञ करण्यासाठी. सीतेला विमान उतरवलं आणि रावण गेला. जामवंत सांगितलं मी आलो या यज्ञाला चालू करा. सर्व सामुग्री आणली. त्यांनी सांगितलं पूजा करण्यासाठी जुडी लागतील. त्याने सांगितलं म्हणून आपल्याला जे इथं आले ते बाळूमामाच्या ज्योतीला ज्योत लावायची, ते ज्ञान आपल्याला घ्यायचं, आपलं कल्याण करायचे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत लगा के चलो, ज्योत लगा के चलो, प्रेम की जुन्या काळामध्ये कुठली करून आपल्या विजेला देवा घरी लावत नव्हती. दिव्याला देवाला व्हायची. मामाच्या देवाला, मामा त्यावेळेस राम होते. गोकुळामध्ये देहुडाचरणी वाजवतो विनो. मामा राम होते. राम साक्षात राम आहे, फक्त अवताराला माणसाचे आलेले निराकार निर्गुण परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या रूपाला आलेला आपल्याला जिवंत जगायचं हे दाखवले. भूकाळामध्ये कुठलीही करून आपला विजलेला देवा आपल्या घरी लावत नव्हती. विजलेला देवा पत्राखाली घ्यायचं आणि भगवंताच्या वाड्यावर जायचं आणि दिव्याला देवा लावायचं. वाड्यावर गेल्यानंतर गोकुळामध्ये भगवंताच्या श्रीकृष्ण भगवंताच्या देहुडाचरणी वाजवतो विनू गोपिका म्हणून स्वामी माझा. देहुडाचरणी उभा राहिलेले श्रीकृष्ण भगवंत त्या राजाने श्रीकृष्ण भगवंताला पाहिली आणि ज्योतीला दिव्याला देवा लावत असताना पदर पेटला. राधा भगवंतालाच पाहत होती. राधे सांगे श्रीरामपूर्ण श्रीकृष्ण सांगणे राधे पदर पेटला ग. राधा म्हणते भगवंता पदर पेटल हे नाशिवंत शरीर जळ, पण माझ्या हृदयामध्ये तू श्रीकृष्ण भगवंत आहे, तो तर जाणार नाही ना. अशी तिची अवस्था झाली होती. तुकाराम महाराजांचं वर्णन केलंय. डोळ्यात असून आलेले, कंठ दाटून आलं, मन सतत झालं. राधेनं भगवंताला पाहिल्यानंतर आपण बाळूमामाला पाहिल्यानंतर असं होतंय का? आणि होत नसेल तर आपली भक्ती अपुरी आहे. बाळनो तुम्ही तुमच्या तालावर नसता माझ्या तालावर नसता म्हणजे बाळूमामाच्या तुमचं जीवन सुखी होईल. विठाला त्याची अवस्था त्या राधेची अशी झाली होती. भगवंताला पाहिला सावळा सावळा
लोक म्हणायचे बाबा लय सोड करे. मामाने त्यावेळेस सांगितलं होतं, अरे सुकाळीच्या माझा एवढा थोडा या आदमापूर मध्ये होईल की लोकांना इथे यात्रा राहिलो दगड सुद्धा पुरायची नाही. आदमापूरला मामाचा राजवाडा बघितला. मामा कोण होते तुम्हाला सांगू, आणि जेव्हा थांबवतो. एकदा बाळूमानं सोंगडेला सांगितलं, कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आपल्याला. बाळूमानं सांगितलं सोंगडेला. बरोबर होते ते. त्याला वाटलं तुम्हाला काय बाळूमामा म्हणताय, त्या लक्ष्मी भेटायचं कुठे लक्ष्मी भेटायचं काय काय चाललंय तुम्ही चला म्हणजे माझ्या माग. 10 फुटावर ते चलवतो आणि मामा पुढे चलवतो. लक्ष्मीचं मंदिर आलं कोल्हापूरला, आणि समोरून एक बाई घागर घेऊन पाण्याला चालली. बाळूमामाला भेटून सांगितलं, मामा कुठं चालले. मामानं सांगितलं, तुझ्या दर्शनाला मामा तुम्हाला इथे यायची काय गरज असते, मी तुमच्या तळावरच आले असते, इथे यायची गरज नव्हती. त्याला म्हणतात बाळूमामा. पंढरपुरात पांडुरंगाने आरती केली तिने गंधावर होता मामाला. ते मामा आईचा बाळूमाच्या आईचा शेवटचं समाधीचा दिवसभर बाळूमाची आठवण केली. 10 वाजले 11 वाजले. मालकानं सांगितलं बाळूमाला भेटणार कधी. खरं तर 400-500 किलोमीटर बाळूमाचा तळ होता. त्यावेळेस मोटर गाड्या नव्हत्या, बैलगाडी एवढं लवकर येणं शक्य नव्हतं. आणि आई सामान इच्छा की मला बाळूमाला भेटायचे, मला बाळूला भेटायचे, मला बाळूला भेटायचे. बरोबर त्यांचे वडील झोपले. आई व्याकुळ होत होत्या बाळूमाच्या भेटीसाठी. 11 वाजले 11:30 वाजले 11:15 वाजले 12 वाजले. 12ला 5 मिनिट कमी असताना तळावरती सर्व घसावगड्याला सांगितलं, मला आईला भेटून यायचं. तुम्ही एवढं लवकर कसं काय जाण. यांना काय माहिती की कोण आहे. कुंडलीनी जागत होत्या बाबा मामाच्या. 4थ्या कुंडलीमध्ये असं आहे की 1 सेकंदामध्ये कुणाचंही रूप घेऊन 1 मिनिटात तिथं जाऊ शकतो माणूस, ती व्यक्ती, आणि तिथं भेटून परत येऊ शकते. आपल्या ज्ञानेश्वर बाबूंना 2 ठिकाणी कीर्तन केलं होतं उत्तर श्रीमंत्रीच्या. त्यांना पण ती रिद्धिसिद्धी प्राप्त होते आणि सप्त कुंडली 7 कुंडली जागृत होते. एकाच ठिकाणी 2 ठिकाणी. पण दुसऱ्या ठिकाणी आपण कीर्तन करत असताना त्या ठिकाणी अन्न सेवन करायचं नाही. जर अन्न आणि पाणी घेतलं तर त्या ठिकाणी डेड होतो. काय घ्यायचं, दोन्ही ठिकाणी कीर्तन करून परत येता येतं. पण ते त्यांना होतं तसं बाळूमावर होतं. बाळूमामा सूक्ष्म रूपाने गेले, दरवाजे उघडले आणि आईच्या समोर उभं राहिले. आईनं पाहिलं, बाळू आणि तू कसं काय आलं, एवढ्या लवकर आला कसं काय, तुला कळालं कसं काय. कारण त्यावेळेस गाडी होती, बैलगाडीनं 200-300 किलोमीटर येणं शक्य नाही एका दिवसामध्ये. व्याकुळ औषध होत्या, समाधीच्या अवस्थेत होत्या त्या. वैकुंठाला जाण्याच्या बाळूची गाठ राहिलेली होती. आणि त्यावेळेस बाळूमाला आईने विचारलं. बाळूमाच्या आईला सुद्धा तरी सुद्धा त्यांचा अंदाज लागला नाही. आणि त्यावेळेस विचारलं आईनं, ए बाळू खरं सांग तू कोण आहे. आणि त्यावेळेस बाळूमाला आपलं रूप प्रगट केलं. साक्षात शंकराच्या रूपात आईला भेट दिली आणि आई वैकुंठाला गेलाय. विठ्ठल मला माहित नव्हतं. आरती करायला घोड्याने घालेली लोटायला म्हणल्यावर प्रदर्शन मागली. त्या घोड्यावर मामा होते ना, आहेत आता सुद्धा आहे, फक्त बघण्याची दृष्टी बघ. जातात तर सांगतो बाबांनो,
जे कमवलं ते इथंच राहणार आहे, आपल्या बरोबर येणार नाही. ज्ञानदान केलेलं, विनामूल्य कीर्तन सेवा केलेली, ज्ञानदान केलेलं आपल्या बरोबर येणार आहे. आणि बाळूमामाच्या या तळावरती अन्नदान केलेलं हे बरोबर आपल्या येणार आहे. तुम्ही काळजी करू नका, म्हणून अन्नदान करत जावा कुठेही. आणि सत्यात आणि कुठे याच्यापेक्षा ज्ञानदान आणि अन्नदान याच्यापेक्षा दुसरं काही करायची गरज नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळाची जाताना देण्यात ठेवा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है ओ दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. वहाँ है ना घोड़ा है, वहाँ जाना है. ध्यानात ठेवा, धर्मेंद्र मागच्या 15 दिवसामध्ये दिवाळी झाली. धर्मेंद्र शोलेमध्ये, त्याच्यानंतर आपण पिक्चर बघितला, एकच झाला शोले. 80-90 वर्षे चांगल्या अवस्थेत राहिले. त्याचं एकमेव कारण जाताना उपदेश केला त्यांनी. 400 कोटीची माझी संपत्ती आहे, पण माझ्या शरीराला मी कधी विसरलो नाही. माझ्या शरीराकडे लक्ष दिलं आणि म्हणून मी 90 वर्ष जगलो. 90 वर्ष मला कुठलाही आजार माझ्या जवळ आला नाही. भावनो, संपत्ती कमवत असताना शरीराकडे लक्ष ठेवा, नाहीतर एक दिवस असा येईल नुसतं कमावतान आणि एक दिवशी आजार झाल्यानंतर कमावलेली संपत्ती पूर्ण शरीराला घालतान शरीर बी जाईल आणि तुम्ही बी जाता. जाता जाताना एक विनंती आहे, जर कोणाला माझी कीर्तन सेवा सप्त्यामध्ये, बरं का, फक्त सप्त्यामध्ये ठेवावी असं वाटत असेल तर कुणाचं ऐकू नका, फक्त बाळमामाचं ऐका आणि माझं कीर्तन ठेवा. माझं कीर्तन ठेवण्यासाठी, कारण लोकांचं नुकसान आहे, कीर्तनकार लोकांचं. कारण मी पैसे घेत नाही, त्या नोट्या आमचे उठतात पैसे. त्यामुळे त्या लोकांचं न ऐकता बाळमामाचं ऐका. ज्यांना सप्त्यामध्ये कीर्तन ठेवायचे, एनी टाइम कधी बी ठेवा, सकाळी सांगा, संध्याकाळी आले शहराला. तू म्हणता महाराज तुम्ही नेमकं काय करताय? एकच सिद्धी बाळमामाने एवढं दिले की मला या 7 पिढी करा. मी तर म्हणतो 7 पिढ्यामध्ये 7 पिढ्या राहील एवढं माझं कमवलेलं. पण माझा 8व्या पिढी जन्म झाला. 7 पिढ्या सरणार नव्हत्या एवढ्या माझ्या पहिल्या पिढ्या होत्या. माझा 8व्या पिढी जन्म झालाय. पण 8वी पिढी सुद्धा मी अशी केली की पुढच्या 7 पिढी मला कमी पडणार नाही.